दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन. आणि सर्वदर्शनमध्ये आज आपण 5व्या भागामध्ये सुरुवात करतो आहोत. मंडळी, अद्याप जरी आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे हा पाहत असतानाचा व्हिडिओ यानंतर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. मंडळी, कालच्या दिवशी किंवा कालच्या भागामध्ये आपण असं विचारलं होतं की माध्यमिक शाळाच्या दरम्यान म्हणजे साधारण 9वी-10वीच्या दरम्यान पुढच्या भविष्य काळामध्ये स्पर्धा परीक्षेत उतरायचं असल्यामुळं नेमकं विद्यार्थ्यांना काय केलं पाहिजे, पालकासाठी आणि शिक्षकासाठी एकंदरीत मार्गदर्शक काही मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. जनरली शिक्षक या गोष्टी जाणतात. असं असलं तरीही यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती आणि म्हणूनच या अपेक्षेचा विचार करता आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देत आहेत जे जिल्हा परिषद प्रशाला लांबजणे या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून काम करतात श्री वजीर पाशा शेख. त्यांच्या तोंडून ऐकूया स्पर्धा परीक्षेसाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी काय करता येईल. नमस्कार, मी वजीर पाशा शेख. आज आपण शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम त्याची सुरुवात कशी करावी तर सर्वप्रथम आपल्याला नेमकी कोणती परीक्षा द्यायची आहे याची आपण तयारी करायची आहे व आपला गोल फिक्स करायचा आहे. त्यानंतर त्याचा सिलेबस आणि पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे. परीक्षेची निवड आणि त्याच्याबद्दल अधिकाधिक सूचना हे आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत की परीक्षा नेमकी कोणती आहे, त्याचे पेपर किती असतात, त्याचा सिलेबस काय आहे, किती मार्काची परीक्षा असते, निगेटिव्ह मार्किंग असते का याची आपल्याला माहिती करून घ्यावी. तसेच शालेय जीवनामध्ये अधिकाधिक आपल्याला अभ्यास करायचा आहे. विशेषतः गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, इंग्रजी यासारख्या विषयाची आपण अधिकाधिक तयारी करावी, जेणेकरून हे विषय या स्पर्धा परीक्षेला असतात. त्यामुळे या विषयाची अधिक तयारी करावी. यासाठी या परीक्षेचा आराखडा आपल्याला समजून घ्यायचा आहे. यासाठी मागच्या 5-10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण काढून एक प्रश्नपत्रिकाचं स्वरूप आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं बेसिक माहिती आपल्याला घ्यायची आहे, जसे की सामान्य ज्ञान असेल, NCERT असेल. यासाठी इयत्ता 6वी ते पुढील वर्गाचे पुस्तकं आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये विशेष करून इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयाचा आपण मूळ अभ्यास करावा. त्याशिवाय आपल्याला योग्य असं विषयाचं ज्ञान समजून घ्यायला पाहिजे. हे रट्टा पद्धतीपेक्षा आपण मूळ विषय ज्ञान समजून घ्यावं आणि त्याची तयारी करावी. त्यानंतर परीक्षेचं वेळापत्रक, त्याच्यानंतर आपली दिनचर्या ठरवून त्याप्रमाणे आपण अभ्यास करावा. वेळापत्रकामध्ये थोडीशी लवचिकता ठेवावी आणि अभ्यास करावा. त्यानंतर वाचलेल्या विषयाचं ज्ञान, आपण माहिती आपल्या स्वतःच्या नोट्स तयार कराव्यात. अशा नोट्स आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळेस एक रिव्हिजन तयार केलं की त्यामुळं आपल्याला अभ्यास अधिक होऊ शकतो. त्यानंतर करंट अफेअर्ससाठी आपण दररोज वर्तमानपत्राचं वाचन करावं आणि चालू घडामोडी या आपल्या लक्षात येतात आणि त्यामुळे अशा विषयाची तयारी होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण शालेय जीवनापासूनच अधिक तयारी करून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. धन्यवाद. आपण हा एपिसोड बघितला. बघा, वजीर पाशा शेख यांनी खूप छान शब्दामध्ये माध्यमिक शाळेत असणाऱ्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने काय करता येईल यावर खूप छान विचार मांडले आहेत. अगदी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. आणि पुन्हा सर्व दर्शकासाठीचा नवीन प्रश्न आहे, दैनंदिन जीवनामध्ये आपणाला व्यायाम किती महत्वाचा आहे आणि शाळेमध्ये क्रीडा विषय हा किती महत्वाचा आहे यावर आता आपल्याला उत्तरं द्यायची आहेत.
पुन्हा एकदा प्रश्न आहे का, शाळेमध्ये असणारा क्रीडा विषय किती महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाला किंवा आरोग्य शिक्षणाला काय महत्त्व आहे? चला तर मंडळी, या एपिसोडला इथं थांबूया. 6व्या एपिसोडमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. अद्यापही आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे हा एपिसोड संपत असताना आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करावे. धन्यवाद.